प्रयागराजच्या एअरपोर्ट पोलीस ठाण्यातून बीड पोलिसांनी खोक्या भोसलेचा ताबा घेतला। आजच खोक्या भोसलेला बीडला आणलं जाणार। विधानसभेत प्रश्न लावण्यासाठी नेत्यांच्या एजंटकडून पैशाचा व्यवहार। परिणय फुकेंची विधान परिषदेत खळबळजनक माहिती। परिणय फुके संबंधित ऑडिओ क्लिप गृहमंत्र्यांकडे देणार। परभणीच्या पाथरीत शिंदेच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्याला मारहाण केल्याचा आरोप। माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्यासह अन्य चौघांवर गुन्हा दाखल। शिक्षा माफीसाठी अबू सालेम हायकोर्टात। राज्य सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश। मुंबई बॉम्बस्फोट खटल्यात दोषी। व्हिजिट 100 स्कूल राज्य सरकारचा हा नवा उपक्रम। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सर्व कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री, लोकप्रतिनिधी शाळांना भेट देणार। मुंबईच्या वरळीत टोरस स्कॅम देखावा। टोरस घोटाळ्याविरोधात 50 फुटी उंचीचा देखावा साकारला। आज रात्री देखाव्याचं दहन केलं जाणार। साठी पुण्यातून जादा 13 रेल्वे प्रवाशांचे हाल होऊ नये म्हणून निर्णय। तर धुळवड दिवशी पुणे मेट्रोच्या वेळापत्रकात बदल। पुणे मेट्रो सकाळी 6 ते दुपारी 3 पर्यंत बंद राहणार। मुंबईत कमाल तापमानाची नोंद। पुढील 4 दिवसात तापमान 38 ते 40 अंशावर जाण्याची शक्यता। तर विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा। पाकिस्तानच्या बलुचिस्तानमधील हायजॅक केलेली रेल्वे रात्री अतिरेक्यांच्या ताब्यातून सोडवली। 300 पेक्षा अधिक बंधकांची सुटका।